इंडियन एअरफोर्स भरती 2024 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय हवाई दलामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे 2500 प्लस जागांसाठी। तर महाराष्ट्रासाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती चालू आहे। तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते। तुमचा सायन्स जरी नसेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं का सांगत आहे, तर या भरतीमध्ये वयोमर्यादा कमी ठेवण्यात आला, त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये। तर कमी वयोमर्यादा या भरतीमध्ये ठेवण्यात आलेला आहे, तर त्यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे तुमचे। तर या भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती लागते, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। फॉर्म भरणे चालू आहे 7 जानेवारी 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले। फॉर्म भरणे शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे। तर 7 जानेवारी पासून फॉर्म भरणे चालू होणार आहे इंडियन एअरफोर्स या भरतीचे, ठीक आहे। तर या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस काय, या भरतीचा लेखी परीक्षा कशा प्रकारे होणार आहे, सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे की लेखी परीक्षा होणार आहे, उंची किती लागते, छाती काय, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सिलेक्शन पर्यंत A to Z सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर पहा, इंडियन एअरफोर्सची जे विद्यार्थी मित्रांनो हे X ग्रुप आणि Y ग्रुपची भरती चालू आहे, ठीक आहे। तर 12वी पासवरच फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर पहा, सर्व कॅटेगरी SC ST OBC EWS NT BC ओपन SBC SC BC कोणत्या कॅटेगरीचे असाल 550 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे। X ग्रुप आणि Y ग्रुप काय आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे, ठीक आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती चालू आहे आणि पगार सुद्धा तुम्हाला चांगला भेटणार आहे, 30,000 35,000 40,000 अशा प्रकारे तुम्हाला पगार भेटणार। आणि हे इंडियन अग्निवीर अंतर्गत जे विद्यार्थी मित्रांनो हे इंडियन एअरफोर्सची भरती निघते। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती आहे, ठीक आहे। तर या भरतीमध्ये जर आपण तुम्हाला शैक्षणिक पात्रता या ठिकाणी सर्वात अगोदर सांगून देतो। तर इंडियन एअरफोर्स X ग्रुप आणि Y ग्रुप काय, तर पहा X ग्रुप हे X ग्रुपमध्ये जर आपण फॉर्म भरायचा असेल तर यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता सायन्स असला पाहिजे, म्हणजे 12वीमध्ये आपल्याला या ठिकाणी मॅथ फिजिक्स इंग्रजी हे विषय असले पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये आपल्याला 50% मार्क या ठिकाणी असले पाहिजे, तेव्हाच आपल्याला X ग्रुपमध्ये फॉर्म भरता येते। पण Y ग्रुप असा विषय, Y ग्रुप असा पद आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सायन्स नसलं तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते। तुमचा सायन्स नसेल, आर्ट्स जरी असेल तुमचं, ठीक आहे। तर तुमचं जर समजा 12वी पास असा आहे तुम्ही, तर 12वीमध्ये जर तुम्हाला 50% ज्या वरता असेल तर तुम्हाला Y ग्रुपमध्ये फॉर्म भरता येते। आणि Y ग्रुपमध्ये इंग्रजीमध्ये आपले 50 मार्क या ठिकाणी असले पाहिजे, तेव्हा आपल्याला फॉर्म भरता येते, एवढी शैक्षणिक पात्रता Y ग्रुपमध्ये आहे, ठीक आहे। आणि आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची CBT होणार आहे लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये मेडिकल होणार आहे, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे इंडियन एअरफोर्स या भरतीची। तर फॉर्म भरणे चालू आहे फक्त 12वी पाससाठी। फॉर्म भरणे शेवटची तारीख 27 जानेवारी 2024 आहे। 7 जानेवारीपासून फॉर्म भरता येणार आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने, ठीक आहे। तर या भरतीमध्ये जे सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। तर X ग्रुपची परीक्षा कशा प्रकारे असणार आहे, तर X ग्रुपमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न, फिजिक्सचे 25 प्रश्न, मॅथचे 25 प्रश्न, टोटल 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि 60 मिनिटाचा तुम्हाला टाइम भेटणार आहे, 1 घंट्याचा। आणि निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। आणि दुसरा जो तुमचा पेपर असणार आहे Y ग्रुपचा तुमचा पेपर असणार आहे दुसरा। Y ग्रुपचा अभ्यासक्रम काय, तर Y ग्रुपचा पेपर 50 मार्काचा होणार आहे, 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे पेपरसाठी। तर परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे Y ग्रुपमध्ये, तर इंग्रजी ग्रामरची 20 प्रश्न, रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी आणि जनरल नॉलेजचे 30 प्रश्न, तर असे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर पहा, इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी आणि जनरल नॉलेजचे 30 प्रश्न, 50 मार्काचा हा पेपर असणार आहे, 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। तर अशा प्रकारे तुमची सर्वात अगोदर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, CBT कम्प्युटर बेस्ड। लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं यामध्ये काय असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं असणार आहे ग्राउंड, ठीक आहे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे। तर उंची किती लागते, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची लागते, छाती पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची लागते, छाती 77
पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि पहिला 2 मिनिट आहे पुरुष उमेदवारांसाठी तर 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि 7 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी टाईम भेटणार आहे। जे पण पुरुष उमेदवार 7 मिनिटाच्या अंदर 1600 मीटर रनिंग मारणार आहे तर ते रनिंग त्या ठिकाणी पास असणार आहे। आणि दुसरा 2 मिनिट आहे पुरुष उमेदवारांसाठी तर पुशअप तुम्हाला मारावं लागणार आहे 10, एका मिनिटाच्या अंदर तुम्हाला 10 पुशअप्स मारावं लागणार आहे। आणि तिसरा 2 मिनिट आहे पुरुष उमेदवारांसाठी तर सिटअप तुम्हाला मारावं लागणार आहे 10 सिटअप मारावं लागणार आहे एका मिनिटाच्या अंदर। आणि स्क्वॉट यामध्ये चौथा इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तुम्हाला स्क्वॉट मारावं लागणार आहे 20, एका मिनिटाच्या अंदर 20 स्क्वॉट तुम्हाला मारावे लागणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जर आपण पाहिलं इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये तर महिला उमेदवारांसाठी 152.5 सेंटीमीटर उंची लागते। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये जे 1600 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी आणि 1600 मीटर रनिंगसाठी 8 मिनिटाचा टाईम भेटणार आहे। पहिला इव्हेंट 1600 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी। जे आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8 मिनिटाच्या अंदर मारणार आहे तर त्या रनिंग त्या ठिकाणी पास असणार आहे। त्यानंतर महिला उमेदवारांसाठी दुसरा इव्हेंट आहे सिटअप आहे 10 सिटअप महिला उमेदवारांना मारावं लागणार आहे 1 मिनिट 30 सेकंडचा टाईम या ठिकाणी भेटणार आहे। त्यानंतर तिसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी महिला उमेदवारांना स्क्वॉट मारावं लागणार आहे 15 आणि त्या पण एका मिनिटाच्या अंदर। तर अशा प्रकारे जे इंडियन एअरफोर्स या भरतीचं ग्राउंड आहे। ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल आतापासून अभ्यास चालू ठेवा, आतापासून तयारी चालू ठेवा, ग्राउंडसुद्धा चालू द्या, त्याचबरोबर लेखी परीक्षेसुद्धा तयारी चालू ठेवा। आणि ग्राउंडसुद्धा चांगला आहे म्हणजे 1600 मीटर रनिंग 7 मिनिटाच्या अंदर तुम्हाला मारावं लागणार आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 8 मिनिटाचा टाईम भेटणार आहे 1600 मीटर रनिंगसाठी। तर ज्यांचंसुद्धा ग्राउंड आतापासून वीक असेल, ज्या ठिकाणी तुमचं ग्राउंड जर वीक असेल, जास्त टाईम या ठिकाणी रनिंगसाठी येत असेल तर आतापासून तुमच्याजवळ टाईम आहे, आतापासून जे अभ्यास चालू ठेवा, आतापासून ग्राउंडसुद्धा चालू ठेवा। आतापासून 1600 मीटर रनिंगचा टाईम जर जास्त तुमचा येत असेल तर आतापासून जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करता तेवढा आपला टाईम आपला या ठिकाणी कव्हर होणार आहे। ठीक आहे, तर या भरतीची इंडियन एअरफोर्स या भरतीची जी पेपर आहे तर 22 मार्च 2025ला तुमचा इंडियन एअरफोर्स या भरतीचा पेपर असणार आहे। तर आतापासून तुमच्याजवळ जो टाईम आहे विद्यार्थी मित्रांनो तर 5 जानेवारी फेब्रुवारी मार्च जवळपास 3 महिने तुमच्याजवळ या ठिकाणी राहिलेले आहेत, 3 ते 3.5 महिने आहे। तर ह्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा। आणि चांगले जर पुस्तक तुम्हाला लागत असेल तर या व्हिडिओ खाली आपण टॅगमध्ये काही पुस्तकं दिली आहे इंडियन एअरफोर्स या भरतीसाठी। तर ज्या पण विद्यार्थ्यांना पुस्तकं घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ऑर्डर करू शकता। तर चांगले पुस्तक आपण या व्हिडिओच्या टॅगमध्ये या ठिकाणी दिलेले आहे। ठीक आहे, तर इंडियन एअरफोर्सची चांगली ही भरती चालू आहे, 2500 जागा आहे यामध्ये। आणि पगारचा जर आपण विचार केला इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये तर पहिल्या वर्षी तुम्हाला पगार भेटणार आहे 30,000 रुपये प्रत्येक महिन्याला, हातात तुमच्या 21,000 भेटणार आहे प्रत्येक महिन्याला। आणि तुमचं जे आहे 30% अग्निवीर कॉर्पस फंडमध्ये 90,000 रुपये जमा असणार आहे। आणि दुसऱ्या वर्षी पगार 33,000 भेटणार आहे आणि हातात तुमच्या 23,100 भेटणार आहे आणि 9,900 रुपये अग्निवीर कॉर्पस फंडमध्ये तुमचे जमा होणार आहे। आणि तिसऱ्या वर्षी पगार तुम्हाला 36,500 प्रत्येक महिन्याला भेटणार आहे आणि हाती तुमच्या 25,580 भेटणार आहे। आणि प्रत्येक महिन्याला कॉर्पस फंडमध्ये 10,950 जमा होणार आहे। चौथ्या वर्षी तुम्हाला 40,000 रुपये प्रत्येक महिन्याला भेटणार आहे, 28,800 आपल्या हातात भेटणार आहे आणि 12,000 रुपये आपल्या कॉर्पस फंडमध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे। आणि या ठिकाणी कॉर्पस फंडचे जे पैसे आहे हे 30% व्याजास हा आपल्याला सरकार या ठिकाणी देणार आहे। तर टोटल आपले 5 लाख रुपये या ठिकाणी होणार आहे ह्या फंडमध्ये जमा आणि 11.71 लाख रुपये आपल्याला सरकार या ठिकाणी देणार आहे। तर अशा प्रकारे पगार असणार आहे इंडियन एअरफोर्स या भरतीचा। ठीक आहे, तर चांगली ही इंडियन एअरफोर्सची भरती आहे, तर अग्निवीर अंतर्गत येते। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।